मी आजच आमच्या सातारा जिल्ह्याचा आढावा घेतला आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री कार्यालय रोजच्या रोज राज्यातल्या या योजनेच्या संपूर्ण कार्यप्रगतीचा अहवाल घेत असते। ज्यांचं तुम्ही आता अडचण सांगताय की बँक खाती नाहीत, आपण झिरो बॅलन्सवरती, शून्य बॅलन्सवरती बँक अकाउंट्स ओपन करायच्या सूचना दिलेल्या आहेत। मी सातारच्या कलेक्टरना, ठाण्याच्या कलेक्टरना, जिथं 2 ठिकाणी मी पालकमंत्री आहे, तिथं अशा पद्धतीच्या सूचना देऊन आपण झिरो बॅलन्सवरती खातीसुद्धा उघडलेली आहेत। आता राहिला प्रश्न आधार लिंकिंगचा। आधार लिंकिंगसाठी सुद्धा आपण स्वतंत्रपणे अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिलेली आहे। पण ज्याचं अकाउंट ओपन झाले त्याचं तातडीनं आधार लिंक करण्याचं सुद्धा प्रक्रिया ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू आहे। तांत्रिक ही अडचण जरी असली तरी पैसे खात्यावर जमा होण्यामध्ये या तांत्रिक बाबींची अडचण येणार नाही। साहेब, या सर्व अडचणी सोडवण्याकरता विशेष टीम तयार करण्यात आली कारण याच्यासाठी 100% मी तेच आत्ता सांगितलं ना, प्रत्येक पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यातल्या या संपूर्ण समित्यांचा आढावा घेत आहे। जी काय तांत्रिक आपली यंत्रणा आहे त्या तांत्रिक यंत्रणेकडनं वेळेत ऑनलाईन हे सगळे जे ऑनलाईनच्या अर्जाची माहिती तर गेलीच, पण जे ऑफलाईन अर्ज आले होते ते ऑनलाईन करून ती सुद्धा अपडेट रोजच्या रोज माहिती होती आहे। त्यामुळं जवळपास आज सातारा जिल्ह्याचं जर आपण या ठिकाणी अंदाज घेतला तर मूळ प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 99% जास्त अर्ज हे ऑनलाईन परफेक्ट सँक्शनच्या स्टेजला आलेले आहेत आणि त्या 99% लोकांची माझ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थींची 99पेक्षा जास्त टक्के पूर्तता पूर्ण झालेली आहे। सरकारी योजना ज्या आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार 50,000 योजना दूतांची नेमणूक करते आणि याच्यासाठी 10,000 रुपये मानधन सुद्धा देण्यात येणार आहे। चांगली योजना आहे ही। म्हणजे हा प्रश्न खरं आपण विचारला हे बरं झालं, कारण एवढ्या योजना या सरकारनं आणल्या, त्या अंमलात आल्या, इम्प्लिमेंट झाल्या, लाभार्थींना लाभ मिळाले, त्याची लोकांच्यापर्यंत अजून ज्यांना लाभ घ्यायचे जे पात्र लाभार्थी आहेत पण ते योजनांमध्ये अजून सामील झाले नाहीत त्यांना ह्या योजना माहिती व्हाव्यात, ह्याच्यासाठी योजना दूतांची कल्पना आहे की त्या योजना दूतांनी लाभार्थीपर्यंत जायचे, तुम्ही याच्यासाठी पात्र आहात हे त्यांना सांगायचे आणि त्यांना त्या योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यायचे। त्यामुळं एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये याच्यासाठी आणलेली ही योजना दूतांची कल्पना आहे आणि ही निश्चितपणानं जास्तीत जास्त लाभार्थी याच्यात आले पाहिजेत त्याच्यासाठी केलेली उपाययोजना आहे। साहेब, काल मनोज जरांगे साताऱ्यामध्ये होते आणि या रॅलीच्या दरम्यान त्यांनी जेव्हा सभा झाली या सभेमध्ये ते म्हटलेत की या सरकारमधले 113 आमदार तरी मी पाडून दाखवणार, हे आपल्यासमोर महायुतीसमोर आव्हान ठरतंय का की काय? नाही, महायुतीसमोर आव्हान वगैरेचा हा विषय जरी वेगळा आहे, मनोज दादांनी सुरुवातीला या संदर्भामध्ये भूमिका घेताना मराठा समाजाला आरक्षण द्या ही भूमिका घेतली। शिंदे साहेबांच्या सरकारनं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यांच्या ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसवून मान्य करण्यासारख्या होत्या त्या आपण केल्या, ज्या इथून पुढं मान्य करायच्या आहेत त्याच्यावरती कायदेशीर बाबीत, त्याच्यावरती प्रशासकीय बाबीत आमचं काम सुरू आहे। आता 113 पाडायचे, मग ती कुठले पाडायचे, कुणाचे पाडायचे हाही समोर प्रश्न आहे ना। त्यामुळं त्यांनी त्यांची भूमिका जरूर, शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला भाषा स्वातंत्र्य आहे, निवडणुका लढवायचा अधिकार सगळ्यांनाच आहे। त्यामुळं त्यावेळी त्यांनी त्यांची भूमिका घ्यावी। पण महायुती म्हणून आम्ही जो शब्द मराठा बांधवांना दिला होता, आम्ही जो शब्द मराठा समाजाला दिला होता शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, तो आम्ही पूर्ण केलेला आहे आणि राहिलेल्या ज्या अपूर्ण बाबी आहेत त्याच्यावरती सुद्धा आमचं सकारात्मक काम सुरू आहे। त्यामुळं शेवटी त्यांनी काही जरी भूमिका घेतली तरी महायुती शिंदेसाहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, मान्य दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेलं काम घेऊन लोकांच्या समोर जाणार आहोत आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रातली जनता महायुतीच्या कामाच्या पाठीमागे उभी राहील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।